नेक्स्ट व्हिडिओ आपण मॅचकडे सामना आपण जरूर पाहतो. अटीतटीची लढत पाहिली. 6 मध्ये 4 असताना सामना आपण पाहतो विजय होताना पाहिलं. चला सामना आपल्याला सुरू करायचं लगेच. तर नक्कीच मॅचकडे वळूया आणि ऐकूया दिनेश पाटील सरांना. सामना सुरू राहील. तर स्वर्गीय वसंत पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेला 5,000चं आर्थिक सहाय्य आलं. मी पुरस्कर्त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. मॅचकडे वळणार सामना सुरू राहील. एक आपण दिनेश पाटील सरांचा आवाज ऐकणार आहोत. त्यांच्याकडे सुद्धा आपण वळतो. नमस्कार. शिवन्या 11 आदई वर्सेस अथर्व भैरवनाथ रिडकर. टॉस जिंकला रिडकर संघानं स्वीकारलं प्रथम फलंदाजी आणि आम्ही फलंदाजी का स्वीकारली हे पहिल्या 2 चेंडूवर दाखवलं. पहिल्या चेंडूवर ठोकला षटकार. त्यानंतर मात्र राहुल भगतनं दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. अपील तर जोरदार आहे, परंतु अपिलामध्ये फक्त उत्साह राहिला आणि इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडू सांगता झाली. पहिल्या 3 चेंडूवर 8 धावा. राहुल भगतचा गोलंदाज शुभम शेळके पुन्हा एकदा तयार. काही मागचा सामना राहिलाय कमालीचा. कमी धावाही इथे वाचू शकतात. आता जिता जागता उदाहरण गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाच्या गोलंदाजांनी दाखवला. हा फटका मात्र स्पेशल फसला आणि आखिरकार राहुल भगतला व्हावं लागलं बाद. शून्य विकेट्स असे पृथक्करण राहिला. 1-8. सुरुवात तर मात्र झोकात गेली होती राहुल भगतनं, ज्यानं पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर 2 धावा. डॉट खेळल्यानंतर प्रेशर क्रिएट झाला आणि नंतर मात्र आपण पाहतोय की गलीमध्ये तो झेल देत परतला. पहिल्या विकेटचं पतन. नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना होईल अमित भोपी. पुन्हा एकदा दूरवर फेकण्याचा प्रयत्न केला आहे. कव्हरमध्ये चेंडू ढकललाय तो म्हणजेच अमित भोपीनं आणि या एका धावेनं धावफलक जाऊन ठेवतोय 9वर. 1-9. मागच्या सामन्यात दाखवलं की मैदान फक्त फलंदाजीला नाही मित्रांनो, ते मैदान आमचंही आहे, गोलंदाजांचंही आहे. गोलंदाजीनं रोखून धरलं. सुशांत पुन्हा एकदा आपलं फिल्डिंग सजवताना पाहतो. सुशांतला एक भला मोठा अनुभव सुशांतकडे. हा मात्र लाजवाब फटका. स्लॉटमध्ये आलेला चेंडूला फिरकावला प्लॉटच्या बाहेर आणि इथे मात्र संदेश भोईर संदेश देतोय. अंतिम चेंडूवर षटकार ठोकतोय आणि या गोलंदाजीचा पृथक्क्रम पुढचा बदलवतोय. 1 विकेट जरूर बाद झाला, पण धावफलकावर धावा लागला. 1 षटकार सामन्यानंतर 1 बाद 15 धावा.
अतिशय उत्तम उत्तम फलंदाजी राहिली आहे. कारण विचार केला ना अथर्व भैरवनाथ रेडगर संघाचा, तर रेडगर संघालाही कमी लेखू नका मित्रांनो. खूप सुंदर भरधाव कामगिरी या संघाची राहिली आहे. कर्णधारानं सांगितलं जरूर की आम्ही काहीचे फ्लॉप सुरू आहे, परंतु मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येतात. त्या चढ उतारावर मात करत मात्र तुम्हाला मोठा खेळ दाखवावा लागेल. ज्या वेळेला अडचणीमध्ये असता, ज्या वेळेला संकटामध्ये असताना त्यावेळेला प्रयत्न कायम ठेवत राहा. ते प्रयत्न प्रामाणिक राहिले की यश संपादन झाला म्हणून समजा. आणि तोच प्रयत्न आज टॉस जिंकत त्यानं क्षेत्ररक्षण नाही स्वीकारलं, तर प्रथम त्यानं प्राधान्य दिलं फलंदाजीला. कारण त्यांना फलंदाजीमध्ये मनमुराद आनंद लुटायचा आहे, प्रेशरमध्ये फलंदाजी करायची नाही आहे. आणि म्हणूनच इथे मात्र पहिल्या षटकामध्ये त्याने शुभम शेळकेला ठोकल्या तब्बल 15 धावा. राहुल भगत जरूर परतला, परंतु आज वेगळ्या ढंगामध्ये, वेगळ्या रंगामध्ये आणि वेगळ्या अंदाजामध्ये खेळते अथर्व भैरवनाथ रेडगर संघ. आता मात्र स्ट्राईकवर फलंदाज असेल तो म्हणजेच अमित भोपी. गोलंदाज मानव शेळके. एस्टनच्या पाठीमागं जोरदार अपील जरूर झाला आहे, पण त्या अपिलामध्ये उत्साह नव्हताच. कारण एकदा का सुशांतला माहिती आहे डॉट खेळला की लगेच अपील करायचं, का प्रेशर क्रिएट करायचा. आणि प्रेशर क्रिएट झाला की कदाचित येस ड्रॉप. चांगली चांगली पंचगिरी उत्तमच राहिली आहे. चपराक लगावली आहे, फटका सजलाय, क्षेत्ररक्षकाला फसवलं जाईल, 1 बाउंड चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. आणखीन एक चौकार. चेंडूवर मात्र खऱ्या अर्थानं अपील जरूर झालं, परंतु दक्ष पंच सुनीलजी तांडेल सर, सँडी पालकर सरांनी सांगितलं चेंडू लँड झाला, कलेक्ट नाही करू शकला कीपर, आणि त्याच्यामुळेच तिथे मात्र विकेट्स नाही मिळाले. हा आला चौकार अमित भोपीच्या बॅटमधून. दाभोळकर धावा लागतात त्या 19. 1-19. विनोद पाटील कुर्ली गुणलेखनाची भूमिका निभावताना, परंतु इथे मात्र गुणलेखनाला चांगली साथ देत धावफलकावर धावा मोठ्या जोडण्याचं काम अमित भोपी करतोय. आणि इथे मात्र धावा येत आहेत तब्बल 6. आणि या षटकारानं मानव शेळकेची गोलंदाजी फोडून काढली जाते. एकमेव षटक, एकमेव सामना झालाय आतापर्यंत आजच्या रजनीमधला मागचा. 7-11 मर्याई जांभिवली संघाला 43 धावांचं आव्हान पेलवलं नाही. गबरी स्पोर्ट्स नेवाली संघाच्या गोलंदाजांनी एक नव्या अंदाजामध्ये गोलंदाजी केली आणि 6 चेंडूमध्ये 4 धावा वाचवल्या. आणखीन एक अखूर टप्प्याचा चेंडू होता. मी तर म्हणे फलंदाज थोडासा गाफील राहिला आणि चांगली फलंदाजी करत 1 षटकार 1 चौकार 11 धावा केल्या अमित भोपीनं. आणि 4 चेंडूमध्ये 11 धावा करून अमित भोपी मात्र परतला. हा चेंडू अखूर टप्प्याचा होता. कदाचित अमित भोपी त्या चेंडूला तयार नव्हता, त्याच्यामुळे ऐन मोक्या क्षेत्रात त्यानं बॅट हातमध्ये घातली आणि तिथे मात्र आपण पाहतोय की शॉर्ट थर्डमॅनला हा झेल टिपला आणि फलंदाज क्रमांक 2 झाला बाद. 2 बाद 25 धावा. नवीन फलंदाज कल्पेश भोपी. ताकदवान संघामधली ही ताकदवान लढत आहे. वेळ नका तेवढं चला फिल्डिंग लावा. आता ही संघ आपण फिल्डिंग लावून घ्या प्लीज. कारण 20 मिनिटामध्ये आपल्याला 4 षटकं टाकायची आहेत, याची नोंद घ्या. आयोजकांची स्ट्रिक्ट वॉर्निंग येते आणि ह्या गोष्टी तर सांभाळल्याच पाहिजेत. नवीन फलंदाज कल्पेश भोपी ऑन स्ट्राईक. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज मानव शेळके ज्यानं 4 चेंडूमध्ये 1 विकेट्स कमावले आणि 10 धावा मोजलेत. 1 डॉट 1 विकेट 1 चौकार 1 षटकार असे या 4 चेंडूचं पृथक्करण राहिलंय. कल्पेश ऑन स्ट्राईक. कल्पेश भोपी राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज मानव शेळके. बॅटची मोठी एज लागली, मोठी एज, आणि कल्पेशला मात्र आल्या पावली परतवलंय. काय सुरेख गोलंदाजी राहिली आहे. मी 10 धावा जरूर खाल्लेत, परंतु 2 प्रमुख फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. 3रा विकेट होतोय बाद, तो म्हणजेच अथर्व भैरवनाथ रेडगर संघाचा. 0वरती बाद झाला. गोलंदाजाचा शिकार बनला कल्पेश भोपी.
आणि अशा प्रकारे इथे मात्र फलंदाज लागोपाठ बाद होत आहेत. आता मात्र मानव शेळकेचं पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 धावा भल्या गेल्या असतील, परंतु नंतरच्या 2 चेंडूमध्ये लागोपाठ 2 विकेट्स. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल तो म्हणजेच मानव शेळके. नवीन फलंदाज निशांत बोपी शांत ठेवेल की निशांत करेल. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर मानव शेळके अंतिम चेंडू षटकातील फेकेल. बोर्डवर धावा लागल्यात 25. जोरदार अपील, परंतु याच गोलंदाजानं खऱ्या अर्थानं राजीव गांधी मैदानावरती तेजस शेळकेंच्या स्पर्धेमध्ये 4 विकेट्स एका षटकाने घेतल्या होत्या. तोच मानव शेळके इथे मात्र अंतिम चेंडू चांगला टाकतोय. अपिलामध्ये उत्साह जरूर होता, परंतु चांडी पालकर सर कित्येक वर्ष झालं मी ती गोष्ट सांगत आलो आहे, परंतु आजवर कोणी ऐकलं नाही की बॅटची कट लागली ना तर तुम्हाला स्क्वेअर लेगचा पंच आऊट देणारच नाही. कारण त्याच्यामुळे अपील आहे ना ते मुख्य पंचांकडेच करायचं असतं, परंतु आजवर ते कोणीही धारिष्ट दाखवलं नाही. अतिशय उत्तम आणि सर्वोत्तम स्पर्धेत साक्षीदार बनतो आणि पेंदर गावाहून आमचे सर्वांचे लाडकेने आमचे मित्र पी.के. भोईर साहेब या सामन्याचा आनंद घेतात. एक उत्तम असं व्यक्तिमत्व सदैव राहिलं आहे. क्रिकेटचं वेळ या माणसानं खूप मनापासून जोपासलं आहे. पेंदर टीम असली ना की पेंदर संघासोबत कायम राहणार हा माणूस आहे. मग स्टेजच्या पाठीमागे म्हणा किंवा स्टेजच्या समोर म्हणा, पण आपल्या मुलांना कायम सपोर्ट करणारं व्यक्तिमत्व पी.के. भोईर यांचंही आपण मनस्वी स्वागत करूया. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. षटकामध्ये विकेट आले 2, बोर्डवर धावा लागल्या 3 बाद 25 धावा. स्ट्रायकर फलंदाज संदेश भोपी आणि गोलंदाज आदिनाथ पाटील. फुल टॉस चेंडू दिशा दिली, पॉईंट रिकाम आहे, डीपला कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे, त्याच्यामुळे फुल टॉसला फक्त दिशा दिली संदेशनं आणि संदेश दिला धावांचा तब्बल 4 धावा. पहिल्या चेंडूवर आदिनाथ पाटीलला चौकार बरसलाय, त्याच्यामुळे 4 या धावसंख्येनं धावा लागतात 29. संदेश भोईरचा विचार केला 2 चेंडूला सामोरा तो आतापर्यंत गेला आहे, ज्यांना 1 षटकार आणि 1 चौकारासहित तब्बल 10 धावा जोडल्यात. फलंदाजीचा विचार केला तर 3 षटकार आतापर्यंत आणि 2 चौकार या इनिंग्समध्ये केवळ 13 चेंडूमध्ये लगावले गेलेत. एकही एक्स्ट्रा रन्स नाही आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स रुचिर मात्र उत्तम कामगिरी करताना आणखीन एक फुलटॉस चेंडू इथे मात्र दिशा भरकटला आणि धावा मात्र येतील तब्बल 1 एक्स्ट्राच्या रूपानं. ही वाईटची रन होती आणि वाईटच्यामुळं अवांतर जसं म्हणालो ना रुचिर आपण की अवांतर नाही, मग त्यांनी आपल्याला लगेच न्याय दिला की नाही त्या रकान्यामध्ये टाका 1 आकडा आणि तो टाकला आपण. एक एक्स्ट्रा रन आली. 30 धावा दाबालकावर लागत आहेत. चांगला फटका आहे, खूप सुंदर फटका, अगदी विसेपमध्ये केलेला लॉंगॉनच्या दिशेने चेंडू आला. धाव मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1, ती म्हणजे संदेश भोईरला आणि 1 या धावसंख्येनं दाबालकर धावा लागतात 31 धावा. अगदी आमच्या समोर विशालला पाहतो. मेंढीज नाव खूप मोठं आहे क्रिकेटमध्ये, लक्षात घ्या. ज्या नावानं दहशत माजवले, आपला अफलातून खेळ ज्याने कित्येक मैदान दाखवला आहे, तर विशाल काय खेळ त्याच्या फलंदाजीतून पाहिला आम्ही कित्येक वेळेला. अखूट टप्प्याचा चेंडू इथे मात्र दिली आणि उंची जरी भेटली आणि हा मात्र चांगला बाउन्सरचा प्रयत्न वॉर्न केला जाते गोलंदाजाला, परंतु गोलंदाजाने मात्र चुमडीमध्ये कुंबडी टाकत आपला बॉल टाकला. डॉट. उत्तम कमबॅक. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा आदिनाथनं मोजलेत. 31 धावा 3 बाद 31. चांगला फटका आहे लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक मात्र डीपला तैनात आहे, त्याने मात्र चेंडू उचलला, फेकला. रन्स मिळाला 1 निशांतला आणि या 1 रन्सनं दाभोळकर धावा लागत आहेत त्या 32 धावा.
षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आदिनाथनं पहिला चेंडू चौकार खाला, परंतु अतिशय उत्तम कमबॅक त्यानं मात्र आदिनाथ पाटीलनं दाखवलाय. मोठा फटका नंतर लगावू दिला नाहीये, त्याच्यामुळे धावांना ब्रेक लावलाय. चेंडू राहिला हवेत, रिकामी जागा आहे तिथे, लँडिंग होईल चेंडू, परंतु तिकडे पहा एपर्स, सुंदर एपर्स, अतिशय उत्तम दर्शक क्षेत्ररक्षण पाहतोय. 3 रन्स कंप्लीट तिथे झाल्या. येस, आणि धाबलकर धावा लागतायत. चेक करायचं आहे का पंच? येस करूया. अंतिम चेंडू नेमकं काय झालं, एक चांगला फटका दाखवला आहे संदेश. फिल्डिंग लावून घ्या, निर्णय तर नक्कीच येईल. आपण स्ट्रॅटेजिक टाइम आउट जरूर राहील, परंतु ते मात्र फिल्डिंग लावून घ्या. आपण चौकार, या चेंडूवर आल्या 4 धावा. येस, गावाची टीम असल्यावर हा जास्त प्रॉब्लेम होतो. सत्यवान काकडेही विचार केला जरूर, परंतु मग ते खूप फसगत होते, ते काय करायचं. परंतु क्रिकेट इज अ क्रिकेट, जेंटलमॅन क्रिकेट आहे मित्रांनो. धाबांवर धावा लागल्या तब्बल 36 धावा. येस, सीमारेषेला तुमचा पाय लागला, त्याच्यामुळेच इथे मात्र आला चौकार. आता मात्र या गोलंदाजच्या मार्कवर असेल. मानव शेळके. 3 षटकांचा खेळ संपला, 36 धावा बोर्डवर लागले, 3 विकेट गमावल्या. इथे मात्र चांगली भागीदारी सुरू आहे निशांत भोपी आणि संदेश भोईरच्या माध्यमातून. चांगली दिशा दिली आहे. कव्हरच्या दिशेने फक्त टॅपिंग क्रिकेट पाहिलं, ही महत्त्वाची रनिंग बिटवीन द विकेट आहे. आणि मी म्हणेन की निशांत भोपीला मी शाबासकी देईन की आपला खेळाडू जेव्हा आपला सहकारी चांगला खेळतो ना, तेव्हा स्ट्राईक रोटेट करणं, डॉट खेळण्यापेक्षा स्ट्राईक रोटेशन क्रिकेटचा मुख्य दुवा राहिला आहे. आणि नेमकं त्यांनी तेच केलं. स्ट्राईकवर घेऊन आला संदेश भोईरला, ज्यांना आतापर्यंत 2 चौकार 1 षटकारासहित धावा ठोकलेत 5 चेंडूमध्ये 15. 37 धावा, 3 बाद 37. पुन्हा एकदा पॉईंटला चतुर्षेत तिथे रेडी होता, तिथे मात्र चेंडू उचलला, फेकला. रन्स मात्र पुन्हा एकदा 1 येईल, ढकलला चेंडू. डावखुऱ्या मानव शेळकेच्या गोलंदाजीवर मात्र इथे चांगली क्रिकेट खेळली जाते संदेश भोईरच्या माध्यमातून. ज्या वेळेला मोठा फटका लगावला जात नाही ना, त्यावेळेला सिंगलवर भर देत सामना पुढे 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 घेऊन जायचा. हा मात्र इथे पहिल्यांदा विचार केला की कोण झेल घेणार. झेल कोणी घ्यायचा हा प्रश्न निर्माण झाला होता जरूर, पण इथे दोघांच्या तू नाही तो मै नाही, दोघे पाहत राहिले, एकमेकावर ओरडत राहिले. चेंडू तत्पुरी मात्र झाला जमिनीला लँड, आणि या सेफ लँडिंगने रन्स मिळते, 1 जीवनदानही मिळतो, आणि धाबलकर धावा लागतात 39. हे षटक मानव शेळकेचा आपलातून राहिलाय. 3 चेंडूमध्ये फक्त धावा त्यानं दिल्या 3. मानव शेळके ज्याच्या वाट्याला दुसरं षटक आलंय आणि संघाचं 4थं षटक. लेफ्ट आर्मवर विकेट. हा फटका चांगला आहे. शतरक्षक मात्र चूक करतोय. झेल घेण्याचा हा प्रयत्न नापाक प्रयत्न राहिला. आपण इथे पाहतोय की कव्हरच्या डोक्यावरून चांगला फटका सजवला, झेलचा अटेम्प्ट राहिला आणि झेल तर होऊ शकला नाही. चेंडू न फिरवली फिरकी आणि गेला सीमारेषा बाहेर गिरकी घेत. या 4 धावा मिळत आहेत. या 4 धाव्याने 43 धावा बोर्डवर लागत आहेत. आतापर्यंत शांत आणि स्तब्ध झालेला स्कोरबोर्ड मात्र या 4 धाव्यानं भरधाव वेगाने पुढे गेला. मानव शेळके पुन्हा एकदा सज्ज. तर स्ट्राईकवर फलंदाज आहे तो म्हणजे संदेश भोईर. संदेश भोईर हा चेंडू मात्र 1 रन्स मात्र मिळते. बॅटची कडा इथे लागली आणि अशा प्रकारे बॅटकडनं ही 1 रन आली. शॉर्ट फाईन लेगला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं. संघासाठी 3 धावा त्यानं वाचवल्या, कारण फाईन लेग
आणि फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू झपकन येत आहेत ते लवकर कळत नाही, परंतु इथे कळालं आणि उत्तम क्षेत्ररक्षण करत आपल्या संघासाठी धावाही वाचवल्या. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा जमवल्यात निशांत भोपीनं, परंतु चांगली साथ दिली आहे ती संदेश भोईरला. 44 धावा बोर्डवर होत्या. आतापर्यंत मी फक्त 7 होतो, परंतु आता नाही, कारण फक्त षटक उडणारे एक वाट पाहिली. भिरकावला मिड विकेटच्या डोक्यावरून, मानव शेळकेला दाखवला आसमान आणि आलाय हा मात्र धावांना बळ देणारा, संघाला 50 देणारा षटकार. 50 धावा ऑन बोर्ड. 50 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या. 4 षटकांचा खेळ मात्र संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर दाभोळकर धावा लागत आहेत, त्याचे 3 बाद तब्बल 50 धावा. षटकाचं पृथक्करण कसं बदललं पा. पहिल्या 3 चेंडूवर मात्र धावा होत्या फक्त आणि फक्त 3. त्यानंतर क्षेत्ररक्षकाने केलेली चूक, त्या चुकीच्या धावा आल्या 4 आणि मग मात्र सिंगल आणि अंतिम चेंडूवर अमित भोपीनं ठोकला षटकार. 50 धावा एक चांगल्या धावसंख्या. मागच्या सामन्यात 43 धावा वाचवल्या गेलेत, त्याच्यामुळे इथेही चांगला प्रतिकार राहील. अथर्व 11 भैरवनाथ रेडगर संघानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीचं नंदनवन असल्या धावपट्टीवर मात्र मनमुराद फलंदाजी करायचा असाच बेत आखला. आतापर्यंत चांगली फलंदाजी राहिली आहे. सिंगल डबलवर भर देत देत मात्र उत्तम कामगिरी राहिली आहे. तुषार पाटील गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक शेवटचं म्हणजे 5वं षटक घेऊन येईल. 50 धावा दाभोळकर लागत आहेत. 10-15 धावा म्हणजे 60 क्रॉस केली जाईल. 60चं आव्हान उभं राहील. नंतर विशाल अँड टीम सुशांत कशी फलंदाजी करेल त्याच्यापूर्वी या षटकामध्ये धावा किती येतील, 4-5 की येतील 10-12, नेमक्या कशा येतील. कारण आतापर्यंत विचार केला ना तर मात्र संदेशची लाजवाब खेळ राहिला आहे. 21 धावा आतापर्यंत संदेशच्या बॅटमधून आलेत. 21 धावा. चांगली फलंदाजी संदेश भोईरची. स्ट्राईकवर पुन्हा एकदा संदेश आणि या शेवटच्या चेंडूवर आम्ही निशांत ठोकलेला षटकारा नाही ना, संदेशलाही बळ येईल, संदेशलाही ताकद येईल. नवसंजीवनी गोलंदाज तुषार पाटील. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र राहिला आहे, परंतु या चेंडूवर आतली बॅटची कडा लागली आणि इथे मात्र एकही धाव नाही. मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 4 धावा वाचवण्यात आल्या. आजकाल सत्यान काकडे सर या धावा बऱ्याच ठिकाणी वाचवायला लागलेत. एका षटकामध्ये 2 धावा, एका षटकामध्ये 3 धावा, 70 धावा 4 षटकामध्ये काढतात आणि शेवटच्या षटकामध्ये 4 धावा 3 धावा राहिल्या की सामना पराभूत होतात. मुख्य कारण एकच, षटकार. फुल टॉस. अगोदरच सांगितलं होतं, क्या बात, अफलातून क्षेत्ररक्षण. सुशांतची कमिटमेंट अतिशय उत्कृष्ट दर्जाची राहिली आहे. संघासाठी हमखास पाहिलं जाईल. पाहूया. परंतु अफलातून कमिटमेंट संघासाठी राहिली आहे. सुरेख फटका घेतला. सुशांतनं मात्र लाजवाब कमिटमेंट दाखवली. चेंडूला दोन रन. नाही कमिटमेंट अफलातून होती. इथे समोरूनही थोडंसं पाहिलं गेलं, परंतु अतिशय उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण राहिलं आहे. संघासाठी 4 धावा त्यांना वाचवल्या, कारण या षटकार येणं आणि 2 धावा फार मोठा फरक आहे. 52 धावा दाभोळकर लागत आहेत. पुन्हा एकदा संदेश भोईर 4 चेंडूवर सामोरं जाईल. तुषार पाटीलला हे 4 चेंडू चांगले हातलायचे आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. व्हाईट बॉल कॉल. डावखुऱ्या गोलंदाजाचा भरणा मी म्हणेन की चांगला आहे. तो शिवण्य 11 आदही संघामध्ये. व्हाईट बॉल. फुलटचची ओळख राहिली तुषारची, त्याने ती पटवूनही दिली. एक फुलटच टाकला, त्यानंतर मात्र व्हाईट बॉल. 53.
दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. काय सुंदर वाव. कारण अंतिम षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला नवसंजीवनी देईल. ती नवसंजीवनी घेत आणखीन एक डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ फक्त शिल्लक राहिलाय. 53 धावा बोर्डवर लागलेत. एका दुसरा मोठा फटका 60पर्यंत जाईल. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईकवर पुन्हा एकदा संदेश, ज्यानं चांगली कामगिरी केली, संदेश भोईर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा माझा चांगला फटका पाहतोय. सिंगलला डबलचा प्रयत्न. आता पंच विचार करतील की काय करायचा. संदेश उगाच धावलाय की काय. हितगुज झाली आणि इथे मात्र रन्स येते फक्त आणि फक्त एक. संदेशला स्ट्राईक घ्यायची आहे जरूर, परंतु स्ट्राईकचे नियम बदलले आणि इथे मात्र एकच रन मिळते. 54 धावा धापालकावर लागतात. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 2. या 2 चेंडूमध्ये अमित भोपी आणि संदेश भोईर काय कमाल दाखवेल की कमाल राहील तुषार पाटीलची. दोन्ही संघांना जिंकायचं आहे. मानाची स्पर्धा आहे. इथे अस्तित्व टिकवायचं आहे. ते अस्तित्व टिकवण्यासाठी मात्र आपली सुरू आहे लढाई. आणि हाही चेंडू निर्धाव. काय सुरेख स्लॉग षटक कसं हातलायचं या डावखुऱ्यात तुषार पाटीलनं दाखवलं. आपल्यावर असलेला ठपका फुलटॉसचा त्यानं एक टाकला जरूर, पण त्यानंतर मात्र उत्तम कामगिरी राहिली. 7 बॉलमध्ये 9 धावा निशांत भोपीनं एका षटकासहित जोडलेत. 3 बॉल तो डॉट ही खेळाय. शेवटचा बॉल ही राहिला बहारदार, सुंदर, अति सुंदर आणि तोही खेळला निर्धाव. आणि अशा प्रकारे 4 बॉल या षटकामध्ये आल्या. फक्त 4 धावा आणि पूर्वार्ध मात्र संपला. धावलकावर धावा लागत आहेत. त्या म्हणजे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 54 जिंकण्यासाठी मात्र 30 चेंडू आणि 55 धावांचा टार्गेट कसा पाठलाग केला जाईल ऐकूया वैभव भोपी यांच्या आवाजातून. कामच न्यारा असतं त्याचं. टॉस साठी दोन्ही कॅप्टन इथे यायचे. जय हनुमान सिद्धी करवले आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर ची लढत यानंतर बघायला मिळेल. पेंदर संघाची रिपोर्टिंग आम्हाला मिळाली. अगदी वेळेवर हा संघ आलाय. सिद्धी करवले संघ ही इनिंग संपेपर्यंत पोहोचेल, कारण एक षटक त्यांचं बाकी आहे. वलप येथे पोहोचेल वेळेवर संघ तोपर्यंत. चला जाऊया आपण मैदानामध्ये. पहिल्या फेरीतील तिसरी लढत जी मैदानामध्ये सुरू असताना पहिला सामना 1 हाती विजय मिळवला जय हनुमान मोरिया 11 केवाली या संघानं. त्यानंतर गौरी स्पोर्ट्स नेवाली या संघाने देखील
जबरदस्त योगदान त्याने दिलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं आज त्यांनी रन मात्र सेव्ह केला. गोलंदाजीचा उत्तम प्रात्यक्षिक त्यांनी मात्र पेश केला आणि सध्या ही लढत सुरू असताना मैदानामध्ये शिवन्या 11 गावदेवी शिवशंभो आदे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा आपण अथर्व भैरवनाथ 11 रेडगर असा हा सामना आपण सध्या बघतो. मॅच आपण दुसऱ्या सत्राकडे व्हायचं आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना रेडगर संघाने धावा केलेत टोटल 54 आणि 55 धावांचं टार्गेट मात्र इथे सेट केलं गेलं. 5 षटकं आणि 55. दोन्ही संघ ताकदवान आहेत. दोन्ही संघांची ताकद, त्यांची गोलंदाजी, फलंदाजीचा स्ट्रेंथ देखील चांगला सातत्याने त्यांचा बघायला आपल्याला मिळालाय. परंतु ही लढत कशी राहील याकडे सगळ्यांच्या नजरा. खेळाचं दुसरं सत्र, सेकंड इनिंग. हा खेळ आपल्याला बहरताना बघायला मिळेल. भरपूर सारे मान्यवर थोड्या क्षणा अगोदर इथे आले. सगळ्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत. चला आपण बोलू या मॅचकडे. सलामीवीर फलंदाज आधी संघाकडून ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये आलेत. सुशांत शेळके आणि अमर भगत लेफ्ट हँडेड जो ऑन साईड एंडकडे राहील. कॅप्टन सुशांत शेळके जो नॉर्थ साईड एंडकडे बघायला मिळेल. आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक घेईल प्रणव भोपी, एक या टीमचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. मागील काही वर्षामध्ये मुख्य गोलंदाज म्हणून त्या खेळाडूने निभावलं. फिल्डिंग सेट आहे बघा. आज किती प्रेक्षक आहेत. उद्या देखील प्रेक्षकांची भरपूर हजेरी तुम्हाला बघायला मिळेल. सध्या केवाले गावचे प्रेक्षक जेवण्यासाठी घरी गेलेत, त्यांची हजेरी यानंतर होईल. पहिलाच बॉल आडव्या पट्ट्यानं आणि दिशा देण्याचं काम फिल्डरनं भरपूर प्रयत्न केले. फिल्डर होते तिथे सौरभ भगतनं प्रयत्न केले परंतु बॉल कंट्रोल पासून दूर चौकार. धन्यवाद डीजी. 55 करायचे. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर या स्पर्धेचा महत्वाचा नियम. वाईट यॉर्करला पसंती दिली. प्रणव तेवढा चांगला चाणक्य गोलंदाज आहे. सातत्याने तो त्याच्या लेंथ, लाईन, गती, फिरकी यामध्ये तो बदल करत असतो. यावेळेस बघा ऑफ ब्रेकचा वापर केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना मिस्टर सांडे पालकर सर मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये, लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकता सुनील तांडे सरांना आणि सध्या सत्यावन काकडे सर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये मॅच रेफरी म्हणून काम निभावतील कारण त्यांच्या गावचा संघ सध्या मैदानामध्ये उतरलाय. चौकाराला डॉट बॉल आला तदनंतर वाईड आलाय. व्हेरी गुड लेंथ. खूप चांगला हा बॉल देखील राहिलाय. प्रणवचा इफेक्टिव्ह राहिलाय. लेफ्ट हँडेड खेळाडू मैदानामध्ये आहे. अमर भगतचा हाच प्रयत्न की प्रत्येक बॉलवर हार्ड हिट कसं करायचं, सुरुवातीला रन कशा कव्हर करायचा, प्रेशर कसं टाकायचं गोलंदाजीवर. परंतु याच प्रयत्नामध्ये त्यांनी एक चौकार जरूर ठोकला परंतु तदनंतर 2 डॉटी खेळ आहे. प्रणवनं मात्र प्रत्युत्तर दिले. टर्न केला बॉलला परंतु व्हाईट बॉल. अजून एक्स्ट्रा रन इथे बघायला मिळेल. प्रणव भोपी भरपूर टर्न करतो बॉल, स्पेशली त्याचा ऑफ ब्रेक आणि लेग ब्रेक देखील तेवढाच चांगला. दोन्ही टर्न त्याच्याकडे आतापर्यंत ऑफ ब्रेक लोअर फुलटॉस बॉल दिशा देण्याचं काम केलंय. फिल्डर आहेत पाठीमागे. डीप स्क्वेअर लेगला थ्रो येईल तोपर्यंत बघायचं. दुसरी रन साठी अपील तर भरपूर आहे. पंचाने रेफर केले थर्ड अंपायरकडे. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट. सॉफ्ट सिग्नल महत्वाचा राहतो ग्रामीण बॉल विश्वामध्ये कारण आपल्याकडे साईड अँगलचा एक कॅमेरा असतो. कधी कधी कॅमेरामॅन नॉर्थ एंडकडे फोकस करतो, कधी स्ट्राईक एंडकडे. त्यामुळे कधी कधी मोमेंटम शिफ्ट होतात. त्यामुळे सॉफ्ट सिग्नल सुरुवातीला महत्वाचा असतो आणि तो होता नॉट आउट. परंतु थर्ड अंपायर डिसिजन अजून पेंडिंग. नॉट आउट. 2 रन या बॉलवर पूर्ण केले जातील, कंप्लीट केले जातील. अमरनं 2च्या मदतीने धावसंख्येचं टोटल आपण बघितलं रन फलकावर बघायला मिळते तुम्हाला. टोटल 8 धावा, 8 रन ऑन बोर्ड. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल इथे आला. सध्या स्कोरिंगची भूमिका निभावत असताना आमचे विनोद दादांना आपण बघतो. खूप चांगला क्रिकेट अजून ते अकोर्ली संघाकडून खेळतात. बऱ्याच टीमला त्यांनी प्रमोट केलं.
समोरून चकमा दिला परंतु वाईट बॉल. पंचांवर तुम्हाला संशय असेल तर पंचांची भांडण्यापेक्षा तुम्ही DRS चा वापर करा. यासाठी रिव्ह्यू दिलाय, यासाठी DRS दिलाय. लवेश आमचे समालोचक मित्र त्यांचं स्वागत. वाईट बॉल आलाय. तिसरा अवांतर बॉल या ओव्हरमध्ये चुका करतोय प्रणव, वाचवण्यासाठी फार कमी आहेत. फायदा जरूर उचलला गेला. टर्न केला बॉल, अपील तर भरपूर झाली परंतु पंच देखील तेवढेच मुरलेले आहेत. डॉट बॉलची ते सांगता होत असताना प्रणवनं पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर डॉट बॉल फेकले. सिंगल डबल आल्या. पहिलं षटक संपलं आणि ज्या फलकावर धावा आलेत अगदी बघू शकता. आजही संघ सध्या बॅटिंग करतोय. संघ पोहोचलाय 9 धावांवर. सलामीला आलेली जोडी सुरक्षित 1 ओव्हर नंतर. धावा आहेत 9. लॉट्स ऑफ 0. एकही फलंदाज गमावला नाहीये. टीम आधीनं चांगली सुरुवात झाली कारण मॅच मध्ये लक्ष इतकंही मोठे नाहीये. करायचे 55 परंतु त्याच उद्देशानं पॉवर प्लेच्या षटकाच्या दृष्टिकोनातून प्रणव चांगला सिद्ध झाला. पहिल्या बॉलवर चौकार येऊन देखील सेकंड ओव्हरला आता सुरुवात होईल. बघायचं बॅटल कसं रंगेल मैदानामध्ये. भरपूर प्रेक्षक मागील मॅच आपण बघितले. काल देखील गोलंदाजीतून उल्लेखनीय कामगिरी करणारा आपण संघ बघितला होता. टीम होती अगदी बघितलं आपण तर अनिल जय संघ ज्यानं 30 धावा वाचवल्या होत्या. आणि सध्या स्थितीमध्ये आपण बघतो बॉलिंग ट्रॅकवर नरेश पाटील एक नवीन शोध सध्या बघू शकतो मैदानामध्ये. सेकंड पॉवर प्ले बॉल तयार होत असताना बॉलिंग ट्रॅकवर टॅपिंग क्रिकेट. सुशांतनं टॅप केलाय. खराब कॉलिंग. मानव अगदी माफ करा अमरला आपण बघितलं कॉल नसताना त्यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तो त्याच्या अंगाशी आला. फलंदाज होत आहेत धाव बाद. धन्यवाद. SDC सध्या मैदानामध्ये बघू शकता. या स्पर्धेसाठी शुभेच्छा देत असताना हरिग्राम संघाचे स्टार खेळाडू सोपान म्हात्रे, राहुल भोपी, प्रदीप घरत, निवृत्ती म्हात्रे आणि योगेश पाटील याच्याकडून स्पर्धेसाठी शुभेच्छा आले. त्यांचा स्वीकार आपण करूया. बॉल तयार बघू शकता. वाईड यॉर्कर केलाय. चांगला बॉल हा देखील राहिलाय. इफेक्टिव्ह राहिलाय. पुन्हा एकदा थोडंसं गडबड गोंधळ झालं होतं मैदानामध्ये परंतु नॉट अगदी कोणतेही रन मिळणार नाही. सुरक्षित घरामध्ये पोहोचला. नवीन फलंदाज बॅटिंग साठी मैदानामध्ये उतरला. नासिक एंड कडे यश पाटील नासिक एंड कडे. सुशांत एज लागली आहे. मोठी विकेट. बिग ब्लास्ट. संदेशला टिपला असेल. सुशांत शेखचा संपलाय खेळ. बॅट्समन नंबर 2 बॅक टू द डगआउट. पाडलाय. टीमचा वजीर ज्याला बाद करण्यामध्ये यश मिळालंय. खूप चांगलं फिल्डिंग तिथे बघायला मिळालं संदेश भोईर कडून. रन फलकावर धावा आहेत. 9 विकेट गेले. 2 नवीन फलंदाज विशाल पाटील मेंडिस. काय खेळ केला होता आमदार चषकामध्ये. तोच विशाल पाटील सध्या मैदानामध्ये येत असताना दाखल होत असताना बॉलिंग ट्रॅकवर असणारा गोलंदाज आपण बघू शकता. सध्या नरेश पाटील पहिल्याच बॉलवर धावाची सफलता. त्यानंतर डॉट बॉल आणि एक विकेट. पुन्हा एकदा टर्न झालाय बॉल.
उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत 4 बॉलमध्ये केलेत नरेश पाटीलनं. भरपूर यंगस्टर्स घडलेत. कदाचित 9 ही धावसंख्या थोडीशी खराब ठरत असताना बॅटिंग करणारी टीम आजही साडी, कारण याच 9 धावांवर त्यांनी 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात आणि संघ तिथे थांबलाय. गाडी अडकली नवर. बाउन्स अटेम्प्ट केला, बॉल हवेमध्ये तर फील्ड डाऊन द बॉल, कॅच ड्रॉप. जेल तिथे सुटलाय. या खेळामध्ये सुटलेले जेल फार महागडे पडतात आणि सध्या ते काम केलं फिल्डर होते तिथे. निशांत नाही चूक केली. एका धावेच्या मदतीने संघ पुढे चाललाय. जो 9 धावांवर अडकलेला संघ आता 10 पर्यंत डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये पदार्पण करत असताना नरेश पाटील पहिली सिंगल यावर मध्ये त्यांनी खर्च केली. 5 बॉल सुरक्षित दूर वळून खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल कॉल. मेन अंपायर सुनील तांडेल. रन फलक सध्या स्थितीमध्ये आपण बघतो बोर्डवर धावा आहेत 11 रन. जेवढा संघर्ष पहिल्या सत्रामध्ये होता तेवढाच आदाय देखील करतोय. हा बॉल उंच हवेमध्ये तरंगतोय. फील्ड पुन्हा एकदा पोहोचतील का हा प्रश्न खास बनून राहिला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार. हे सांगू शकत नाही. चौकार इथे आले. रन फलकावर धावा आहेत 15. मला असं वाटतं हे गाणं मी ऐकलं देखील नाही तर त्याने वाजवलं. 2 ओव्हर संपले. पहिल्या षटकामध्ये 9 आले होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये रन आले टोटल 6 रन. प्लीज जास्त टाइम वेस्ट करू नका मी विनंती करेन, कारण विनंती करणं आमचं काम आहे. आमच्या पाठीमागे बसलं आमचं मॅनेजमेंट टीम विजय शेठ ठाकूर आणि संपूर्ण दोस्ती स्पोर्ट्स क्रिकेट क्लब. त्यामुळे ते देखील फोर्स करतात, कारण दिलेल्या वेळेमध्ये जे परमिशन्स आहेत त्या दिलेल्या वेळेमध्ये आम्हाला देखील सामने आटपायचे आहेत. त्यामुळं आम्ही टाइम वाचवण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन आले होत्या. सेकंड ओव्हरमध्ये आले 6 रन 1 विकेट. नरेश पाटीलचे 1 वैयक्तिक विकेट आणि सांघिक यश देखील मिळालं. अशा 2 विकेट गमावल्या. धावसंख्या फलकावर धाव आहेत 15. अजूनही 40 धावांची गरज आहे 18 बॉल मध्ये. यश पाटील 1 चौकार त्याने ठोकलाय. प्लीज टीम रेडगर संदेश प्लीज जास्त टाइम वेस्ट करतायत आपण. हे गरजेचं आहे कारण टाइम आपल्याकडे कमी आहे. नाहीतर आम्ही कधीच कोणत्याच संघाला फोर्स करत नसतो, कारण त्याची चर्चा होते. सत्यवान काकडे सर यानंतर मी सांगेन. बॉल तयार. डान्सिंग डाऊन द विकेट खेळाचा प्रयत्न केला विशाल पाटील मेंडिसनं. डॉट बॉल इथे आलाय. कारण ही गोष्ट कधी कधी आम्हाला देखील विचार करावा लागतो एखाद्या टीमला फोर्स करण्यासाठी की फास्ट केला, कारण चर्चा सुरू असते. मॅनेजमेंट टीमचं आपल्याला वॉर्निंग असतं, ते पोहोचवणं आपलं काम असतं. परंतु जेव्हा सामना संपतो त्याच्यानंतर चर्चा होते कॉमेंटेटरवर, सगळ्या गोष्टी येतात किंवा अंपायर्सवर. प्रणव बॉबी वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं. फटका बॅटच्या स्लॉट मध्ये आला. पाठीमागं फील्ड लटकण्यात बॉडीला सावरलं, स्वतःला बॅलन्स केलं. टिपला झेल. फलंदाज विशाल पाटील परतलाय तंबूच्या चांगली गोलंदाजी सध्या करतोय रेडगर संघ मैदानामध्ये. संदेशला आपण मुख्य व्यासपीठासमोर फिल्डिंग करताना बघतो. नामदेव शेठ जमदाडे यांच्या स्पर्धेमध्ये चमकलेला हा खेळाडू सिद्धी करवले संघ आपण लाईव्ह पाहत असाल तर शेवटच्या बॉल पर्यंत आपण इथे पोहोचले पाहिजेत. सामना संपण्याच्या अगोदर आपण इथपर्यंत पोहोचले पाहिजेत. ही दक्षता घ्या. आयोजकांकडून कठोर सूचना आहे तुमच्यासाठी. विकेट मिळाले प्रणवला. विशाल पाटील बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू मैदानामध्ये शुभम शेळके मॅन इन फॉर्म मैदानामध्ये आल्या. मिडल ऑर्डर मधील आक्रमक खेळाडू, एक स्टायलिश प्लेअर, परंतु जबाबदाऱ्या भरपूर या मॅच मध्ये, कारण 3 विकेट गमावलेत. बॅटिंग करणारी टीम आदयीनं. धावसंख्या बघतो आपण ऑन बोर्डवर फक्त 15. सोडून दिलाय बॉलला.
आणि ही चूक झाली पण सांगतात की तुमच्या झोन मधून हा बॉल निघून चालला, तुम्हाला संशय तर तुम्ही DRS चा वापर करू शकता. डॉट बॉलचे ते सांगा होत असताना जे DRS तुम्ही घेता ते अगदी 10 सेकंदामध्ये तुम्ही घेतलं पाहिजे. शुभम शेख बॉल हवेमध्ये तरंगतो, उंची जास्त लांबी कमी. संदेश पुन्हा एकदा सँडी डाऊन द बॉल. बिग विकेट, सगळ्यात मोठी विकेट सुशांत शेळके. 0 परत फलंदाज बाद. शुभम शेळकेचं थांबणं मैदानामध्ये फार गरजेचं होतं आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जसा बॉल समोर दिसला त्यांनी ताकद जनरेट केली, परंतु कुठेतरी टायमिंग विसरला. रापे दणाणलेत कारण विकेट भरपूर गेलेत. रन इतक्या जास्त करायच्या नव्हत्या. अगदी सत्यवान काकडे सर बघितलं तर सिंगल डबल जरी केला असं अगदी शुभमने इथून डाव बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला असता, सामना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता तर बरंच काही घडलं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाही आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रणित शेळके जबाबदाऱ्या घेऊन थांबलेत. यश पाटील आणि प्रणित शेळकेच्या खांद्यावर प्रणव भोपी. 2 विकेट त्याला मिळाले. संघाचा डाव पुन्हा एकदा 15 वर अडकलाय. येत्या क्षणी आक्रमण करायचं होतं प्रणितला. बॉटम बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला नाही. डॉट बॉल इथे आलाय. चांगली गोलंदाजी करत असताना दिसलाय प्रणव. 5 बॉल डॉट आलेत का सेकंड मेडनवर. काल देखील 1 मेडनवर आपण बघितले होते, निर्धाव षटक फेकलं होतं नीलच्या संघाच्या गोलंदाजानं. प्रणव पुन्हा एकदा त्याच मार्कवर आणि एकदा जोरदार टाळ्या. निर्धाव षटक मैदानावर विथ 2 विकेट्स. नाव आहे प्रणव भोपी. काय बॉलिंग केले, बॉलिंग आवडले असेल. एकदा जोरदार टाळ्या प्रणवसाठी देखील झाल्या पाहिजेत. काय निर्धाव षटक विथ 2 विकेट्स. लाजबाब पोरी हो, याचे मग तकट नका लागू. ह्यो चिट्ट्या बॉलर आहे. 1 रुपयाचा चॉकलेट पण ना खायला दे. बेकार बॉलर. सूरज यांचा प्रणव मात्र दिलदार आहे. बघू शकता 55 धावांचं आव्हान आहे. संघाचा डाव सावरलाय, थांबलाय. खरं तर 15 या धावसंख्या फलकावर भरपूर चुका सध्या करत असताना आताही संघाला इतक्या जास्त मोठ्या फटक्यांची गरज नव्हती. थोडी घाई गडबड गोंधळ फलंदाजांनी मैदानामध्ये केल्या, त्यांनी विकेट फेकल्या आणि त्याचा परिणाम सध्या आपण बघू शकतो. येणारे उर्वरित 12 चेंडू रन पाहिजे 40. बारा बॉल आणि रन पाहिजे 40. यश ऑन स्ट्राईक. नॉट स्ट्राईक एंडकडे प्रणितला आपल्याला बघायला मिळेल. सावरावं लागेल, फलंदाजीतून दम दाखवावा लागेल. आता त्रिवेल समित आलिया रोशन कडू. इम्पॉर्टंट ओव्हर, टर्निंग पॉइंट ओव्हर राहील या मॅचची. जर आधी संघाला या मॅच मध्ये इन राहायचं असेल तर या ओव्हरमध्ये त्यांना 20-22 धावा यावाच लागतील. पहिलाच बॉल शॉर्ट लेन, बॉल चालला लॉंग ऑनला. मिड ऑन मधून पाठीमागे तयार होते फिल्डर. 1 रन बनेल. सिंगल डबल काही बिघडणार नाहीये. टीम रीड घरसम जड नव्हता, सामना जड बनवला मी म्हणून फलंदाजीतून. जे त्याने डॉट बॉल खेळ, जे त्याने विकेट गमावलीत, परंतु आता झालं गेलं, गंगेला मिळालं. आता जे काय करायचं आमचं उद्दिष्ट काय आहेत ते प्रणितला दाखवावे लागेल. रनवे मध्ये थोडंसं अडथळा पंच सांगतात. डेड बॉल 11 म्हणजे पाहिजेत 39 रन. प्रणित हिरो बनावा लागेल या मॅच मध्ये. भरपूर दिवसानंतर सायकल इनकडे बॅकफुटला चावत असताना त्यांनी अगदी ताकद जनरेट करण्याचा प्रयत्न केला. प्रणित त्यासाठी ओळखला जातो. फक्त ताकद या खेळामध्ये कामी येत नाही. तुम्हाला टायमिंग, बॉलवर नजर, आय आणि हँड कोऑर्डिनेशन हे फार महत्वाचे असतात. प्रत्येक डॉट बॉल आपल्या टीमला, आपल्या स्वतःला बॅकफुटला ढकलतोय. प्रणितच्या स्लॉट मध्ये आला, परंतु पाठीमागे फिल्डर तिथे येत आहे. टिपला जाईल सौरभच्या माध्यमातून झेल. प्रणित शेळके खेळीचा अंत.
विकेट मात्र इथे गमावली जाते. रोशन कडू येणाऱ्या चेंडू धावांमधील अंतर 9 चेंडू आणि 39 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. सिंगल डबलला आता महत्व राहिलं नाही. महत्व आहे या मॅच मध्ये 6 and 4 ला बाजी हातामध्ये घ्यावी लागेल. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर. रोशन काय दमदार गोलंदाजी याही ओव्हर मध्ये करत असताना फिल्डिंग मध्ये तिथे चुका झालेत. 2 रन या बॉलवर कंप्लीट केलेत. 8 बॉल आणि 37 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये उर्वरित शिल्लक आहे. प्रत्युत्तर द्यावा लागेल. म्हटलं जातं ना की कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया करना चाहे आपके जैसा. खोदून काढलाय बॉलला. बॉल बॅक ड्राईव्ह पाठीमागे लॉग ऑफ मध्ये फिल्डर तयार होते. एकच रन याही बॉलवर मिळेल. 7 बॉल 36. 7 बॉल 6 षटकार. काय करून बसला आधी संघ या मॅच मध्ये. भरपूर हलक्याने घेतला सामना. विकेट त्याने फेकला आणि नंतर रिझल्ट तुमच्या समोर. बॉल हवेमध्ये तरंगतो जरूर. उंची पाहायला मिळते. लांबी राहिली अर्धवट. वन्स अगेन संदेश डाऊन द बॉल. संदेश या मॅच मध्ये टिपले 3 झेल. आणखीन एक खेळाडू बाद. विकेट आली अंतिम बॉलवर. 6 चेंडूमध्ये रन पाहिजे 36. निशांत मैदानामध्ये बॅटिंगसाठी आलाय. टेन्शनचा माहोल सध्या बनत असताना टीम आदईच्या दृष्टिकोनातून सध्या जल्लोषाचं वातावरण टीम रेडघर आणि त्यांच्या प्रेक्षकांमध्ये बघायला मिळते. कारण जी त्याने गोलंदाजी केली ते अफलातून गोलंदाजी आलेत. निशांत बोपी. पहिलाच बॉल टो एंडवर लागला. इम्पॉर्टंट बॉल. मॅचचं सामन्याचं चित्र समोर राहणारा चेंडू होता. जर गोलंदाजाने इथून चूक केली नाही तर या मॅच मध्ये आता जिंकणं अवघड होऊन बसलं. टीम आदईच्या दृष्टिकोनातून भरपूर इच्छा अपेक्षा आकांक्षा हा संघ मैदानामध्ये घेऊन आला आणि पाठीमागे टीपला आणखीन एक झेल. 1 more विकेट डाऊन. फलंदाज बाद. अजून एक विकेट. मंगेश जाधव हरिग्राम ग्रामपंचायतीचे लिपिक यांचे ते आगमन. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांनी पुरस्कृत केलेला हरिग्राम संघ उद्या खेळ मानावालेत मैदानामध्ये. काय चुका झाल्या काय गडबड झाली. लेट कट केलाय. फिल्डर तिथेही तैनात आहे. आणखी एक डॉट बॉल आता मॅच मध्ये राहिले फक्त फॉर्मॅलिटीज. चुका झाल्या. सुशांत स्वस्तात विकेट गमावले. विशालनं स्वस्तात विकेट गमावले. शुभमनं जिथे रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची तिथे त्यांनी विकेट गमावली. बघा काय बॉल होता. निशांतचा तेज तरा राहिल्या बॉडीवर. 4 बॉल डॉट फेकलेत निशांतनं. बघा कार चालक कोणी कार तिथे पार्क केले. अलार्म साऊंड आवाज येते इथपर्यंत. लक्षात घ्या. लेट कट केलाय. फिल्डर डाऊन द बॉल. आणखीन एक विकेट. 5 बॉल डॉट आले तरी 2 विकेट आलेत का. अजून एक मैदानावर येईल. ठरवले आपण शेवटचं बॉल फेकेपर्यंत पोहोचले पाहिजेत. तुम्ही आला नाही आहात. आणि मैदानावर एकदा जोरदार टाळ्या. एकाच मॅच मध्ये 2 मैदानावर आल्या आणि इथे आदई संघानं भरपूर चुका केल्या. हा रिअली हार्ड लक. टीम आदई आपण या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतला
आणि चांगला प्रयत्न तुम्ही केला. कारण म्हणतात ना या खेळामध्ये हार जीत होत असते, प्रयत्न आपण आपले केले पाहिजेत. त्याबद्दल तुमचं रिअली हार्ड लक. तुम्ही आलात त्याबद्दल तुमचा आभार. नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुम्हाला देऊ आम्ही शुभेच्छा. आणि प्लीज लाईन अप करायचं टीम आदई आणि रेडगर दोन्ही टीम. विजयश्री ठाकूर आपण बसपेटावर या प्लीज. सम्राट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. ज्यानं 12 बॉल खेळत असताना रन केले 24 आणि जबरदस्त